हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लर्न पॉवरपॉईंट. आपण पॉवरपॉईंट शिकत होतो. पॉवरपॉईंटमध्ये अगदी बेसिक पाहायला गेलं तर सगळे स्टेप आणि सगळे फॉर्मॅटिंग हे खूप इझी आहेत. म्हणजे वर्ड ॲप्लिकेशन आपण शिकल्यामुळं त्याच्यामधले काही टाईप्स किंवा त्याच्यामधले काही टूल्स हे आपल्या सगळ्यांना माहिती झालेत की कोणतं टूल कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने वापरायचं. सेम त्याच पद्धतीने आपण जो आज टॅब पाहणार आहोत, इन्सर्ट टॅब. इन्सर्ट टॅब पण अगदी सोपं आहे. इन्सर्ट म्हणजेच आपल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपण जे काही बनवणार आहोत तर ते बनवत असताना आपल्याला जे काही आवश्यक असणारी सामग्री आपण ज्याला म्हणतो किंवा आवश्यक असणारे ऑप्शन ज्या ठिकाणाहून आपण फिलअप करतो, म्हणजे ज्या ठिकाणाहून आपण घेतो किंवा आपल्या प्रेझेंटेशनमध्ये समाविष्ट करतो, अशा ठिकाणाचं नाव काय आहे तर इन्सर्ट टॅब. इन्सर्ट टॅबमधून आपण आपल्याला लागणारं सगळं काही घेऊ शकतो. म्हणजे नवीन स्लाईड हवी असेल, टेबल, पिक्चर, शेप, स्मार्ट आर्ट, हायपरलिंक, टेक्स्ट बॉक्स, अगदी हवं काही तुम्हाला जे लागणार आहे तुमचं प्रेझेंटेशन किंवा तुमची पीपीटी बनवताना ते सगळं तुम्हाला इन्सर्ट टॅबमधून मिळतं. म्हणून आपल्याला आपल्या डॉक्युमेंटमध्ये जे काही गोष्टी समाविष्ट करायच्या असेल त्या गोष्टीसाठी आपण इन्सर्ट टॅबचा वापर करत असतो. इन्सर्ट टॅबमध्ये सगळ्यात सुरुवातीला ग्रुप आहे स्लाइड्स ग्रुप. स्लाइड्स ग्रुपमध्ये न्यू स्लाइड ऑप्शन आहे. त्या ठिकाणचा वापर करून तुम्हाला हवी ती स्लाइड तुमची ॲड करू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूर सगळ्या स्लाइड आहेत. या सगळ्या स्लाइड आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला टायटल, पिक्चर किंवा एखादा कंपॅरिझनवाली किंवा टायटल ओनली, कंटेंट विथ कॅप्शन, पिक्चर विथ कॅप्शन किंवा एखादी ब्लँक स्लाइड जरी हवी असेल तर तुम्ही ती इन्सर्ट टॅबमध्ये येऊन न्यू स्लाइडच्या ग्रुपमधून ॲड करू शकता. जर एखाद्या स्लाइडची डुप्लिकेट कॉपी बनवायची असेल तर तुम्ही या ठिकाणाहून बनवू शकता. स्लाइड्स फ्रॉम आउटलाईन बनवायचे असेल तरी पण बनवू शकता. आता हाच सेम कंटेंट तुम्हाला होम टॅबमध्ये पण दिसेल. होम टॅबमध्ये पण सेम स्लाइड्स ग्रुप आहे. न्यू स्लाइड ऑप्शनवरती क्लिक केलं तर सेम ह्याच ऑप्शन तुम्हाला दिसतो. जर तुम्हाला असं वाटलं की होम टॅबमधून न करता इन्सर्ट टॅबमधून करायचे तर तुम्ही दोन्ही ठिकाणाहून कुठूनही तुम्हाला त्या ठिकाणाहून आवडेल त्या ठिकाणाहून तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये किंवा तुमच्या पीपीटीमध्ये स्लाइड्स इन्सर्ट करू शकता. ओके. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे टेबल्स. टेबल्स आपण ऑप्शन पाहिलेला आहे की आपल्या प्रेझेंटेशनमध्ये जर टेबल्स ॲड करायचे असतील किंवा जर एखादा पीपीटी बनवत असताना तो टेबल आपल्याला लागणार असेल तर आपण तो ॲड करू शकतो. मी पहिल्यांदा ठिकाणाहून सगळं ब्लँक प्रेझेंटेशन तयार करून घेते. ओके. त्यानंतर टेबल्स ऑप्शनमध्ये गेलो. आपल्याला किती बाय कितीचा कॉलम हवा आहे. म्हणजे सपोज तुम्हाला 4 बाय किंवा 6 बाय 2चा कॉलम हवा असेल किंवा आणखीन मोठा किंवा आणखीन छोटा जर कॉलम हवा असेल तर तुम्ही तो ॲड करू शकता. आता हा कॉलम ॲड केल्यानंतर याची साईज पण तुम्ही कमी जास्त करू शकता. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की सुरुवातीच्या ह्याची साईज जास्त हवी किंवा सुरुवातीला फक्त इंडेक्स नंबर असतात त्यामुळे सुरुवातीची साईज कमी हवी. त्यानंतर नेक्स्ट जरा इन्फॉर्मेशनचा कॉलम असतो तो जरा मोठा हवा आहे. त्यानंतरचा कॉलम जरा परत छोटा हवा आहे कारण तो नंबरिंगसाठी हवा आहे. त्यानंतर नेक्स्ट कॉलम म्हणजे तुम्हाला जशा पद्धतीने तुमची पीपीटी आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला कॉलम हवा आहे किंवा टेबल हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणाहून टेबलची साईज कमी जास्त करू शकता किंवा तो ॲड करू शकता. जर तुम्हालाच वाटलं 1 2 3 4 5 6 ह्याच्यामध्ये लाईन्स आहेत तर त्यामधले एक लाईन्स मला काढून टाकायची, म्हणजे एक पूर्ण कॉलमच मला नको आहे तर अगदी त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तो कॉलम पूर्ण नाहीसा करू शकता, म्हणजे तो डिलीट करू शकता. सिलेक्ट करून डायरेक्ट कीबोर्डवरची डिलीट की जर प्रेस केली तर त्या ठिकाणाहून तो कॉलम डिलीट होतो. तुम्हाला आता हे जर तुम्ही पाहिलं नसेल तर मी परत एकदा ब्लू कलरचा कॉलम सिलेक्ट करते. ओके. सिलेक्ट केला, कीबोर्डवरची डिलीट की जर प्रेस केली त्या ठिकाणी जे काही तुम्ही डिलीट करणार आहे ती खालचं रो त्याच्यामध्ये लगेच ती जागा भरून घेतं. म्हणजे आता मी या ठिकाणी गेले लेआउट टॅबमध्ये, त्यामध्ये डिलीट आणि त्यामधून डिलीट कॉलम हा ऑप्शन केला. ओके. तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पूर्ण टेबल सुद्धा तुम्ही काढून टाकू शकता. आता ह्याच्यामधून तुम्ही इझिली तुम्हाला हवं तेवढं कॉलमचे घेऊ शकता. पण त्याचबरोबर इन्सर्ट टेबल ऑप्शनचा वापर करून तुम्ही हवे तितके कॉलम टाकू शकता, हवे तितके रोज टाकू शकता आणि इन्सर्ट करू शकता. हाच सेम ऑप्शन आपण वर्ड ॲप्लिकेशनमध्ये पाहिलेला आहे त्यामुळे याच्याबद्दल जास्त सांगण्यामध्ये म्हणजे तुम्हाला सगळं माहितीच आहे ऑलरेडी याच्याबद्दल. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला दिसतो बघा, इमेज. इमेज म्हणजेच काय तर पिक्चर असेल, ऑनलाईन पिक्चर आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो, स्क्रीनशॉट कॅप्चर करू शकतो. म्हणजे सेम कॅमेरामध्ये ज्या पद्धतीने आपण फोटो काढतो त्या पद्धतीने या ठिकाणी स्क्रीनशॉट कॅप्चर होतो. मी या ठिकाणी एक स्क्रीनशॉट कॅप्चर करते, फक्त तुम्ही व्यवस्थित पहा. ओके. मी इथं केलं स्क्रीन क्लिपिंग ह्या ऑप्शनवरती क्लिक केलं, तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ओके. या ठिकाणी तुम्हाला चेंजेस लक्षात येतील. ती पूर्ण स्क्रीन ही एक टाईपची क्लिक केली जाते. त्यानंतर फोटो अल्बम
जर तुम्ही एखादा नवीन फोटो अल्बम तयार करत असाल तर या ठिकाणी न्यू फोटो अल्बम करू शकता, न्यू टेक्स्ट बॉक्स ॲड करू शकता, त्या फोटो अल्बमला नवीन नाव देऊ शकता, त्याच्यामध्ये हवे तेवढे फोटोज ॲड करू शकता, त्या फोटोमध्ये वेगवेगळे पिक्चर्स असतील, ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर असतील, तुम्हाला हवे ते करू शकता. त्यानंतर तो अल्बम तुमच्या फाईल डिस्कमध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता तुम्हाला हव्या त्या ठिकाणी. म्हणजे अगदी अशा पद्धतीमध्ये एक छोटे छोटे ऑप्शन तुम्ही ह्या इमेजेस ग्रुपमधून करू शकता. त्यानंतर इलॉस्ट्रेशन्समध्ये काय आहे तर तुम्हाला पाहिजे तो शेप घेऊ शकता, तुम्हाला हवं ते स्मार्ट आर्ट किंवा तुम्ही एखादा मॅप किंवा एखाद्या मॅपचं प्रेझेंटेशन तयार करत असाल किंवा एखादा गणना करणारं प्रेझेंटेशन तयार करत असाल त्यावेळेस तुम्हाला चार्टची गरज लागणार आहे. तर त्यावेळेस तुम्ही इलॉस्ट्रेशन ग्रुपमधून तुम्हाला सपोज पाय चार्ट हवा असेल तर पाय चार्ट घेऊ शकता, त्याचबरोबर कॉलम चार्ट हवा असेल तर तुम्ही कॉलम चार्टसुद्धा घेऊ शकता. पण याच्यासाठी बेसिकली तुमच्याकडं पॉईंट्स टाईप करणं गरजेचं असतं. ते पॉईंट्स तुमच्याकडं असणं गरजेचं असतं, तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थितरित्या तुमची माहिती जी आहे ती दाखवू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही चार्ट्स, स्मार्ट आर्ट आणि शेप्स हे इलॉस्ट्रेशन ग्रुपमधून पाहणार आहात. त्यानंतर ॲप्स, जर तुम्हाला एखादा ॲप्स बनवायचा असेल किंवा एखादा ॲप वापरायचा असेल तर तुम्ही या ठिकाणाहून तो वापरू शकता. आता हायपरलिंक म्हणजेच काय तर आपण पाहिलेलं पाठीमागच्या वेळेस, सपोज आपण काही टेक्स्ट जर टाईप केला आणि हा टेक्स्ट जर आपण सिलेक्ट केला, हायपरलिंक ऑप्शनमध्ये गेलो आणि या ठिकाणी ॲड्रेसमध्ये सपोज मी टाईप केलं www.gmail.com असं जर मी एखादी इथं वेबसाईट टाईप केली आणि ओके ऑप्शनवरती जर मी क्लिक केलं तर ज्यावेळेस मी ह्या ऑप्शनमध्ये जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला इथं ती लिंक दिसणार आहे. म्हणजे सपोज मी याच्यावरती फक्त ॲरो नेते तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल, मी याच्यावरती डबल क्लिक जर केलं तर ती लिंक या ठिकाणाहून ओपन होते. म्हणजे तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जी काही हायपरलिंक इन्सर्ट करणार आहात त्याला अनुसरून ते वेब पेज बाय डिफॉल्ट ओपन होऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे ॲक्शन. ॲक्शन म्हणजेच काय तर सपोज आपण एखादी ॲक्शन केली म्हणजे एखादी हायपरलिंक इन्सर्ट केली तर ती कोणत्या स्लाईडला हवी आहे, नेक्स्ट स्लाईडला हवी आहे, प्रिव्हियस स्लाईडला हवी आहे की फर्स्ट स्लाईडला. म्हणजे तुम्ही सपोज एखाद्या टेक्स्टमध्ये एखादी हायपरलिंक इन्सर्ट केली तर ती कोणत्या स्लाईडला हवी आहे किंवा कुठल्या फाईलला, इतकंच नव्हे तर ते कुठल्या प्रेझेंटेशनला हवी आहे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणाहून सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर आणखीन काय ऑप्शन आहे, सपोज जर तुम्ही मायक्रो ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, सपोज एखादा साऊंड हवा असेल तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये तर या ठिकाणी भरपूर सगळे साऊंड आहेत ते तुम्ही साऊंड ॲड करू शकता. म्हणजे ज्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलचा रिंगटोन्स सेट करत असतो त्या पद्धतीने हा ऑप्शन आहे. त्यानंतर माऊस ओव्हर, जर तुम्हाला तुमचा माऊस दाखवायचाच नसेल तर या ठिकाणी तुम्ही तो सुद्धा ऑप्शन करू शकता. म्हणजे हायपरलिंक, रन मायक्रो असेल, प्ले साऊंड असेल, हे सगळं ऑप्शन तुम्ही या ठिकाणाहून ॲड करू शकता. कमेंट हा ऑप्शन तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे, म्हणजे आपण जवळजवळ सगळ्यांनी तो पाहिला आहे. या ठिकाणाहून तुम्ही तुमची कमेंट ॲड करू शकता नवीन. त्यानंतर टेक्स्ट बॉक्स. आता ह्या टेक्स्ट बॉक्सचा वापर कधी होतो, सपोज मी या ठिकाणाहून न्यू स्लाईड घेतली आणि ती पूर्णपणे ब्लँक आहे तर मी या ठिकाणी सपोज टाईप करायचा जर प्रयत्न केला तर या ठिकाणी काहीच टाईप होत नाही. मग अशा वेळेस टेक्स्ट बॉक्सचा वापर होतो. मग त्यावेळेस आपण इन्सर्ट टॅबमध्ये जातो, टेक्स्ट बॉक्समध्ये जातो, तो टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करतो आपल्या माऊसच्या साह्याने आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला हवं ते तुम्ही डॉक्युमेंटमध्ये टाईप करू शकता. म्हणजेच टेक्स्ट बॉक्सचा वापर हा एखादा टेक्स्ट टाईप करण्यासाठी केला जातो. हेडर अँड फुटर पण तुम्हाला माहिती आहे, म्हणजे हेडर अँड फुटरचा वापर करून तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये हेडिंग किंवा फुटर पेज ॲड करू शकता. त्याचबरोबर त्या ठिकाणी डेट अँड टाईम पण अरेंज करू शकता. तुम्हाला हवीची डेट अँड टाईम हव्या त्या लँग्वेजमध्ये किंवा कॅलेंडरचा टाईप कुठला असला पाहिजे ते पण तुम्ही करू शकता. फुटर ॲड करू शकता या ठिकाणी. सपोज जर एकच फुटर सगळ्या स्लाईडला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही सगळ्या स्लाईडला ॲड करू शकता. सपोज एस हे फुटर मी दिलं, अप्लाय टू ऑल केलं तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा, इथं एस हे फुटर ॲड झालेले तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, प्रत्येक स्लाईडमध्ये ते एस फुटर ॲड झालेलं असतं. इथे पण तुम्हाला पाहायला भेटेल, या सेकंड नंबरच्या स्लाईडमध्ये पण पाहायला भेटेल आणि फर्स्ट नंबरच्या स्लाईडमध्ये पण पाहायला भेटेल. म्हणजे अप्लाय टू ऑल ह्या ऑप्शनवरती क्लिक केलं की ते हेडर फुटर सगळ्यांना अप्लाय होणार आहे. पण जर तुम्हाला फक्त पहिल्या स्लाईडला हवं असेल तर तुम्ही फक्त अप्लाय करू शकता. त्यानंतर जर ह्या ठिकाणी नको असेल तर हेडर अँड फुटरमध्ये जाऊन फुटर ऑप्शनवरती फक्त अनक्लिक करायचं आणि अप्लाय हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. मग त्या स्लाईडमधून ते हेडर अँड फुटर निघून जातं. त्यानंतर वर्ड ॲड.
वर्ड ॲडचा ऑप्शनचा वापर तुम्ही एखाद्या टेक्स्टसाठी करू शकता. सपोज इथे टाईप केला टेक्स्ट आहे, याला मला वर्ड ॲड इफेक्ट अप्लाय करायचे, तर मी ते सिलेक्ट करू शकते. वर्ड ॲडमध्ये जाऊन तुम्हाला हवं ते वर्ड ॲड, तुम्हाला हव्या त्या पद्धतीमध्ये तो टेक्स्ट तुम्ही कन्वर्ट करू शकता. तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा, तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तो टेक्स्ट तुम्ही वर्ड ॲडमध्ये कन्वर्ट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे डेट अँड टाईम. तुम्हाला जर यामध्ये डेट अँड टाईम लगेच ॲड करायचे असेल तर तुम्ही ह्याचा वापर करू शकता. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे इन्सर्ट स्लाइड नंबर. जर प्रत्येक स्लाइडला नंबर ॲड करायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही स्लाइड नंबर ऑप्शनवरती क्लिक करून अप्लाय टू ऑल ऑप्शनवरती क्लिक करायचे. आता हे स्लाइड नंबर कुठं दिसतात तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी आपण डेट पण ॲड केली, या ठिकाणी डेट आली, या ठिकाणी फुटर ॲड झाले आणि डेट पेज नंबर तुम्हाला दाखवतं. तुमच्या स्लाइडचे जे पेज नंबर आहेत ते तुम्हाला कुठे पाहायला मिळतात. डेट टाइम हे तर सगळं झालं, पण पेज नंबर जे आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. इथे तुम्हाला पाहायला मिळेल की कोपऱ्यामध्ये खालच्या साईडला 1 हा नंबर आलेला आहे, इथे दिसेल. आता ही 3 नंबरची स्लाइड, तर इथे 3 नंबर आला. यानंतर इथे 2 नंबरची स्लाइड आहे, तर या ठिकाणी 2 नंबर आला. ओके, या ठिकाणी 2 नंबर आले. फर्स्ट नंबरच्या स्लाइडवरती फर्स्ट, म्हणजे तुम्ही डेट अँड टाइम, फुटर आणि त्याचबरोबर स्लाइड नंबर या ठिकाणाहून ॲड करू शकता. नेक्स्ट ऑप्शन आहे ऑब्जेक्ट. जर तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट यामध्ये हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता. मग ते ऑब्जेक्ट तुम्ही नवीन सुद्धा करू शकता, नवीन त्याची फाईल डाउनलोड करून घेऊ शकता किंवा आहे हेच यूज करू शकता. एज्युकेशनशी रिलेटेड आपण पाहिलेलं, म्हणजे वर्डमध्ये पण सेम हेच पॉईंट होते. जर तुम्हाला याच्यामध्ये काही फॉर्म्युलेज ॲड करायचे असतील, इन्सर्ट न्यू एज्युकेशन, तर सुद्धा तुम्ही करू शकता. आहे याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता तुमच्या याच्यामध्ये. आता याच्यामध्ये एक ॲडव्हान्स लेवल तयार झाली बघा. मी एज्युकेशनवरती क्लिक केलं आणि सपोज हा बेसिक फॉर्म्युला घेतला, A² मी या ठिकाणी नवीन स्लाइड घेतली, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी या ठिकाणी एक नवीन स्लाइड घेतली. ओके, आता मी इन्सर्ट टॅबमध्ये गेले, सिम्बॉल्स ग्रुपमध्ये एज्युकेशनमध्ये जाऊन इथं पहिला एक बेसिक फॉर्म्युला मी ॲड केला. ओके, सगळ्यांना दिसत असेल. तर डिझाईन टॅबमध्ये गेल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर ओपन होते बघा. ओके, तर स्ट्रक्चरमध्ये फ्रॅक्शन असतील, स्क्रिप्ट, रॅडियल, इंटिग्रल, लार्ज ऑपरेटर, ब्रॅकेटर, फंक्शन, असेंट, लिमिट अँड लॉग, ऑपरेटर, मॅट्रिक्स, तुम्हाला सगळे ऑप्शन्स या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणजे सपोज जर तुम्ही या ठिकाणी असेंट जर पाहायला केला तर भरपूर सगळे असेंट्स आपल्याकडे असतात, तर ते सगळे असेंट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. स्क्रिप्ट सगळ्या पाहायला भेटतील या ठिकाणी, जेवढ्या पण आहेत अवेलेबल आपल्या मॅथ्समध्ये त्या सगळ्या. किंवा ब्रॅकेट, तर ब्रॅकेट कोणकोणत्या प्रकारचे असतात हे सगळं आपल्याला माहिती आहे, तर ते सगळे ऑल ब्रॅकेट पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. त्यानंतर सिम्बॉल्स, जर तुम्हाला एखादा सिम्बॉल ॲड करायचं असेल, म्हणजे ग्रेटर दॅन, लेस दॅन, पायचं सिम्बॉल असेल, प्लस, मायनस, =, जे काही सिम्बॉल ॲड करायचे असतील ते तुम्ही या ठिकाणाहून ते हवं ते सिम्बॉल ॲड करू शकता. प्रोफेशनल, त्यानंतर लायनर, नॉर्मल टेक्स्ट, आणि परत त्या ठिकाणाहून तुम्हाला हवा तो फॉर्म्युला तुम्ही इन्क्रीज करू शकता. ओके, हा एक ॲडव्हान्स लेवल आहे याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन बघा तुम्हाला दिसतोय सिम्बॉल. सिम्बॉल ऑप्शनवरती सपोज मी क्लिक केलं तर तुम्हाला हवे तेवढे सिम्बॉल या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणजे तुम्हाला कोणते सिम्बॉल हवे असेल तुम्ही या ठिकाणाहून घेऊ शकता. आणि सपोज मी या ठिकाणी एक सिम्बॉल इन्सर्ट करून बघते. ओके, इन्सर्ट क्लोज, इथे दिसेल तुम्हाला हा सिम्बॉल ॲड झालेला आहे. ओके, तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला हवं ते सिम्बॉल ॲड करू शकता. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे बघा मीडिया. आता हा मीडिया हा ग्रुप आपल्यासाठी नवीन आहे. म्हणजे प्रेझेंटेशनमध्ये बनवत असताना सपोज आपण एखादा व्हिडिओ बनवला तर त्या व्हिडिओमध्ये सॉन्ग असणं खूप गरजेचं असतं. तर त्याच पद्धतीमध्ये आपण आपल्या प्रेझेंटेशनचा व्हिडिओ बनवू शकतो. तर तो व्हिडिओ एकतर आपण ऑनलाईन बनवू शकतो किंवा व्हिडिओ ऑन माय PC, माझ्या PCवरती सुद्धा तो बनवू शकतो. ओके, त्यानंतर ऑनलाईन जर बनवायचं असेल तुम्हाला व्हिडिओ तर तुमच्याकडे नेटवर्कचे कनेक्शन असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा ऑनलाईन व्हिडिओ बनवू शकतो. त्यानंतर ऑडिओ, म्हणजे सपोज तुम्हाला ऑडिओ हवा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता, मग ॲड करू शकता. एखादं सॉन्ग जर तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचं असेल तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये तर ते सॉन्ग तुम्ही ऑनलाईन सर्च करून घेऊ शकता. जर तुमच्या PCला म्हणजे तुमच्या लॅपटॉपमध्ये जर ते सॉन्ग ऑलरेडी असेल तर तुम्ही तिथून पण घेऊ शकता. किंवा मग तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन दिले रेकॉर्ड ऑडिओ. जर तुम्हाला तुमची स्लाइड ही रेकॉर्डिंग करून पाठवायची असेल, म्हणजे फर्स्ट स्लाइडमध्ये काय आहे, सेकंड स्लाइडमध्ये काय आहे, हे जर रेकॉर्डिंग करून पाठवायचं असेल तर तुम्ही रेकॉर्ड स्लाइडचा ऑप्शन पण वापर करू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टाईपमधून व्हिडिओ आणि ऑडिओ बनवू शकता. हे एक नवीन पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये म्हणजे पॉवर पॉईंटमध्ये आहे की इन्सर्ट टॅबमधील मीडिया ग्रुपमधून तुम्ही व्हिडिओ आणि ऑडिओ तयार करू शकता. ओके, हाच फक्त एक नवीन ऑप्शन आहे याच्यामध्ये. आणि न्यू स्लाइड हा एक ऑप्शन आहे. बाकी सगळे ऑप्शन आपण वर्ड ॲप्लिकेशनमध्ये पाहिलेले आहेत, त्यामुळे समजायला खूप सोपे जातील तुम्हाला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणीच थांबूयात. थँक्यू.